अमरावतीत आष्टी मार्गावरील टाकरखेडा संभू परिसरात रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली। एसटी बसचे ड्रायव्हर साईडचे मागील दोन्ही टायर क्वार्टर पिन निघाल्याने अचानक मार्गातून बाजूला निघाले। बसमधून सुमारे 45 प्रवासी आणि महिला देखील होत्या। याच वेळी टाकरखेडा संभू येथील 18 वर्षीय प्रणव अजय काळे आपल्या शेताकडे जात असताना त्याला टायर निघताना दिसले। मी शेतामध्ये चाललो होतो, तिथून मला दिसले मी पाण्याला चाललो होतो घरी। मला ते चक्के बाहेर निघालेले दिसले। मी ड्रायव्हरला म्हटलं, ड्रायव्हर स्पीडमध्ये होते, त्याला मी सांगितलं थांबा थांबा, तरी थांबले नाही। मी डब्बी घेतली, ते काचावर मारून फेकले, ते थांबले। पूर्ण मला ते टापलिंग कटरपिन निघालेलं आहे, ते चक्के पूर्ण बाहेर निघालेले आहे, ते दिसत आहे मला। ते मला दिसले तिथून येताना त्या झाडापासून, म्हणून त्यांना थांबवलं, त्याला म्हटलं एक साईड लावा गाडी। त्याने ठीक आहे म्हटलं, लावली। मग तुझं नाव काय? प्रणव काळे। कुठचा आहे तू प्रभू? टाकरखेडा संभू। त्याने तातडीने ड्रायव्हरला मोठ्याने आवाज दिला, पण आवाज न गेल्याने त्याने जवळच्या पाण्याच्या डबकीने गाडीच्या काचेला जोरात मारून बस थांबवली। त्यानंतर त्याने ड्रायव्हरला टायर निघाल्याची माहिती दिली। प्रणवच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि 45 प्रवाशांचे प्राण वाचले। घटनेनंतर प्रवाशांनी प्रणवचे आभार मानले आणि कौतुक केले। काही महिला घाबरून पुढचा प्रवास थांबवून गावी परत गेल्या। एसटीच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, कारण याआधीही वलगाव, वायगाव, आष्टी मार्गावर टायर निघण्याचे 5 ते 6 प्रकार घडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले। साऊरून रमाकांत कायदे। कुठले आहे तुम्ही? साऊर। काय झालं नेमकं एसटीचं? आम्ही साऊरून बसल्यानंतर आमची एसटी इथं पूर्ण चक्का निघाला, तर तो ड्रायव्हरच्या काही लक्षात नव्हता। एक मुलगा आला, त्यानं लांबून हात दाखवले, पुन्हा तो समोर येऊन त्यानं बचावलं। असं याच्याबद्दल काय सांगू शकता मी? एसटीचा प्रवास धोक्याचा आहे। धोक्याचा आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।